संगमनेर तालुक्यातल्या सारोळे पठार येथील बाळेश्वर अनुदानित प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती मुरलीधर कोल्हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत साजरा झाला। या कार्यक्रमाला आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेचे सेक्रेटरी खानदेशे, प्राध्यापक बाबा खरात, प्रांताधिकारी डॉ संदीप निजित यासह मान्यवर उपस्थित होते। आपल्या 36 वर्षाच्या ज्ञानदानाच्या कार्यकाळात निवृत्ती कोल्हे यांनी आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली। मुलांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं, असं गौरवोद्गार याप्रसंगी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले। प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्या व्यक्तीवर असतात, प्रत्येक व्यक्तीवर असतात, परंतु त्या जबाबदाऱ्या विशेषतः ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या लोक खूप चांगल्या पार पडतात। स्वतःसाठी मनुष्य काम करत असतो ना तर 24 तास काम करायला तयार असतो, परंतु समाजासाठी शासकीय नोकरी म्हणून जेव्हा काम करण्याची वेळ येते तिथे मात्र आपल्याला अत्यंत निराशाजनक असं चित्र दिसतं। अशा पार्श्वभूमीवर आदरणीय कोल्हे सरांनी जे आयुष्यभर अत्यंत निष्ठेने या आश्रमशाळेमध्ये सेवा दिली, 36 वर्ष त्यांनी सेवा दिली। 36 वर्षाचा हा प्रचंड असा एक मोठा कालावधी, न थकता न कंटाळता सदैव हसतमुख, सदैव कधीही आपल्या कामाचा कंटाळा नाही, असे व्यक्तिमत्व घडणे खरोखर अवघड असतं। आणि म्हणून मी कोल्हे सरांना या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खूप सेवा त्यांनी दिली आणि ते अशा वर्गाची सेवा त्यांनी केली। आदिवासी समाजातले जे विद्यार्थी आहेत, आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, पिढ्यानपिढ्या आपल्या समाज व्यवस्थेने ज्यांना या सर्व शिक्षणापासून, सर्व चांगल्या गोष्टींपासून, शिक्षण असेल, संपत्ती असेल, राज्यसत्ता असेल, या सगळ्यांपासून त्यांना वंचित ठेवलं। स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी या संस्थेला नेहमीच मदत केली। त्याच्या सहकार्यातून ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली, असं मनोगत संस्थेचे सेक्रेटरी खानदेशे यांनी व्यक्त केलंय। आपल्याला माहिती आहे की मी आठेपर्यंत नामदार खासदार होते, खासदार साहेब आठेपर्यंत बरोबर यायचो। सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात त्यावेळेला शाळेला 5,000 रुपये द्यायचे। त्या 5,000 रुपयामुळे आम्ही जबाबदार कामं करू शकलो। कदाचित या तरुण पिढीला वाटेल 5,000 म्हणजे काय होतंय, तर ज्यावेळेस साहेबांनी 5,000 दिले तेव्हा 1 रुपयाला 4 चहा मिळायचा, 4 आणे चहा मिळायचा। आज 10 रुपयाला 1 चहा मिळतो, म्हणजे 40 पट, म्हणजे 5,000ची किंमत आज 2 लाख रुपये होते। एवढ्या प्रकारचं साहेबांनी सहकार मशीन मदत केली। त्यामुळं या भागातल्या शाळा ज्या आहेत त्यावेळेला अकोला आणि संगमनेर दोन्ही करता साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। त्यामुळे आमचा ही एवढी सुधारणा झाली आहे। तर आणखी एक आता शाळेत आपली मदत होईल तर पाहतो, या 11वी-12वी करता जी मुलं इतर राहतात त्यांच्याकरता कॉम्प्युटर शिक्षण सुरू करायचं आहे। कॉम्प्युटर बरोबर धंदे शिक्षण म्हणजे जॉब ओरिएंटेड कोर्स। 11वी-12वी मुलं 12वी झाल्यानंतर घरी जातात किंवा कॉलेज जातात, तर त्यातल्या काही मुलांना 12वी झाल्यानंतर कुठेतरी जॉब करता येईल असा प्रकारचा आम्हाला इथं काम करायचे आहे। सरकार याच्यावर आपण जर आम्हाला मदत केली तर मला संस्थेमार्फत मला अतिशय आनंद वाटेल, आपण ती मदत कराल। माझ्या 36 वर्षाच्या सेवेत मुलांची सेवा हीच समाजसेवा मानून मी कार्य केलं। संस्थेच्या इमारत उभारणीत कोल्हे यांनी मोठं योगदान दिलं। गुरुवर्य नरसाळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे काम केलं, अशी माहिती यावेळी सत्काराला उत्तर देताना निवृत्ती कोल्हे यांनी दिली। शाळा चालवत असताना, वसतिगृह चालवत असताना जे अनुभव आवश्यक होते ते मला पहिल्या प्रथम मिळाले माझे गुरुवर्य नरसाळे सरांकडून। मी आश्रमशाळेची ऑर्डर तिथून बदली माझी इकडे राहिली, मी स्वीकारायला तयार नव्हतो की नाही मला हायस्कूलवर जायचंय, मला आश्रमशाळा नको। नरसाळे सरांना सुद्धा म्हटलं 4 दिवस 5 दिवस मी ती ऑर्डर घेतली नाही, थांबून राहिलो, तर मला नोकरीच नको। कारण आश्रमशाळेमध्ये किती अडचणी येतात, त्यावेळेचे माझे सहकारी, त्या आश्रमशाळेवर काम करणारे सहकारी आत्माने सर, मोरे आणि गुंडे सर, त्यांच्याबरोबर संध्याकाळच्या वेळी फलवर खेळायच्या निमित्ताने एकत्र यायचो। तेव्हा त्या सगळ्या अडचणी मला समजायच्या आणि म्हणून या अडचणी